नमस्कार. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका खूप महत्त्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत. शेततळे अस्तरीकरण योजना. पाणी वाचवण्यासाठी आणि शेतीला एक नवी ताकद देण्यासाठी ही योजना नेमकी काय आहे आणि तिचा फायदा कसा घ्यायचा? चला, अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. बघा, अनेक शेतकरी बांधव खूप मेहनत घेऊन शेततळे तयार करतात, बरोबर? पण होतं काय की त्यातलं बरंचसं पाणी जमिनीत झिरपून जातं. ही खरंच खूप मोठी समस्या आहे, कारण यामुळे मेहनत तर वाया जातेच, पण ऐन गरजेच्या वेळी पिकांना द्यायला पाणीच कमी पडतं. पण थांबा, याच समस्येवर शासनाने एक जबरदस्त उपाय आणला आहे. आता शेततळ्याला प्लास्टिकचं अस्तर लावण्यासाठी सरकार खर्चाच्या तब्बल 50% अनुदान देणार आहे. म्हणजे काय, तर आता पाण्याची गळती थांबून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणं अगदी सोपं होणार आहे. चला तर मग या योजनेची A to Z माहिती घेऊया. आपण आधी योजनेची ओळख करून घेऊ, मग यासाठी कोण पात्र आहे ते पाहू, अनुदान नेमकं किती मिळणार यावर बोलू, अर्ज कसा करायचा ते समजून घेऊ आणि शेवटी काही महत्त्वाचे नियम आणि सूचनांवरही नजर टाकू. तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून, योजनेची ओळख. म्हणजे ही योजना नक्की काय आहे आणि शासनाने ती का सुरू केली आहे हे आधी समजून घेऊया. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या शेततळ्यातलं पाणी झिरपून वाया जाऊ नये म्हणून आर्थिक मदत करते. याचा मुख्य उद्देश हाच आहे की पाणी वाचवून शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक सक्षम बनवणं, जेणेकरून त्यांचं उत्पन्न वाढेल आणि त्यांना एक आर्थिक स्थैर्य मिळेल. ही योजना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना यांसारख्या मोठ्या अभियानांमधून राबवली जाते. याचा फायदा असा की योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होते आणि ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते. चला आता वळूया दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या प्रश्नाकडे. या योजनेसाठी पात्र कोण आहे? म्हणजे कोणाकोणाला याचा लाभ मिळू शकतो? यासाठीचे निकष अगदी सोपे आणि सरळ आहेत. अर्ज करणारा महाराष्ट्राचा शेतकरी असावा आणि त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतात आधीपासूनच एक शेततळे बांधलेलं असावं, बस. आणि हो, इथे खूप चांगली गोष्ट आहे. ज्या शेतकऱ्यांनी मनरेगा किंवा भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसारख्या इतर सरकारी योजनांमधून शेततळे बांधलेले आहे ना, ते सुद्धा या अस्तरीकरणाच्या अनुदानासाठी अर्ज करू शकतात. यामुळे योजनेची व्याप्ती खूपच वाढते. आता येऊया त्या भागाकडे ज्याची कदाचित सगळेच जण आतुरतेने वाट पाहत असतील. तो म्हणजे पैसा. या योजनेतून आर्थिक मदत नेमकी किती मिळणार आहे? चला बघूया. या योजनेतून जास्तीत जास्त तब्बल 75,000 रुपयांपर्यंतचं अनुदान मिळू शकतं. ही रक्कम शेतकऱ्यांसाठी खरोखरच एक खूप मोठी आर्थिक मदत आहे, नाही का? अर्थात ही अनुदानाची रक्कम शेततळ्याच्या आकारावर अवलंबून आहे. तुम्ही इथे पाहू शकता, छोट्या तळ्यापासून ते अगदी 30 बाय 30 बाय 3 मीटरच्या मोठ्या तळ्यापर्यंत वेगवेगळ्या रकमा ठरवलेल्या आहेत. आणि सर्वात मोठ्या तळ्यासाठी मिळतात पूर्ण 75,000 रुपये, जे साधारणपणे एकूण खर्चाच्या 50% आहेत. ठीक आहे, योजना समजली, अनुदान किती मिळणार तेही कळालं. पण आता या मदतीसाठी अर्ज कसा करायचा? चला, ती प्रक्रिया आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊ. अर्ज करण्याआधी काही साधीसुधी कागदपत्र तयार ठेवावी लागतील, जसं की आधार कार्ड, जमिनीचा सातबारा उतारा, बँक पासबुकची एक प्रत आणि हो, तुमच्या शेततळ्याचा एक फोटो. ही सगळी कागदपत्र जवळ असली की पुढचं काम सोपं होतं. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. यासाठी फक्त सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर जायचं, माहिती भरायची आणि कागदपत्र अपलोड करायची. हे तेच पोर्टल आहे जिथून सरकारच्या अनेक योजनांचे फायदे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे, काही नियम आणि सूचना. या गोष्टी लक्षात ठेवल्या तर अनुदान मिळण्याची प्रक्रिया एकदम सुरळीत पार पडेल. काही नियम लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जसं की अस्तराची जाडी कमीत कमी 500 मायक्रॉन असायलाच हवी, म्हणजे ते मजबूत आणि टिकाऊ राहतं, लवकर फाटत नाही. त्याची क्वालिटी चांगली असावी आणि सगळं काम शासनाच्या नियमांप्रमाणेच झालं पाहिजे. काम पूर्ण झाल्यावर सरकारी अधिकारी येऊन पाहणी करतात आणि सगळं व्यवस्थित असेल तरच अनुदान थेट खात्यात जमा होतं. या योजनेमुळे एका शेतकऱ्याचा तर फायदा होतोच, पण जरा विचार करा, जर हजारो शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला तर महाराष्ट्राच्या जलसंधारण मोहिमेला किती मोठी ताकद मिळेल. ही योजना नक्कीच आपल्या राज्याच्या पाण्याच्या समस्येवर एक महत्त्वाचा आणि सकारात्मक उपाय ठरू शकते.